जय शिवराय मंडळी. मी आज आलोय पिंपरी दुमाला इथे सोमेश्वर महादेवाच्या दर्शनाला. 14व्या शतकातलं अतिप्राचीन मंदिर हे भूमिज शैलीत बांधलेलं असून ग्रामस्थांची अशी भावना आहे की हे पांडव निर्मित मंदिर आहे आणि त्यांनी एका रात्रीमध्ये या मंदिराची निर्मिती केली. साधारण गर्भगृह, सभामंडप आणि पुढे नंदी मंडप अशी रचना आहे. सोबत दिसणारं जे शिखर आहे ते मात्र आधुनिक आहे. या मंदिराच्या बाजूने अनेक जुनी शिल्पे आहेत, जसं की नृत्य सुंदरी, दर्पण सुंदरी, नर्तिका, वादक आणि त्याचबरोबर मुलाला जन्म देणारी स्त्री अशी आकर्षक शिल्पे इथे दिसतात. त्याचबरोबर विष्णूची एक अतिशय सुंदर मूर्ती इथे शेजारी आहे. त्याचबरोबर विष्णूचा तिसरा अवतार यज्ञ वराह इथे पाहायला मिळतो. तर विष्णूचा पहिला अवतार मत्स्य अवतार हाही इथे पाहायला मिळतो. इथे दर सोमवारी म्हणा, श्रावण महिन्याच्या सोमवारी म्हणा किंवा महाशिवरात्रीला मोठं उत्साहाचं वातावरण असतं. आणि याच मंदिराच्या हाकेच्या अंतरावरती पलीकडे आणखी एक मंदिर आहे, रामेश्वर मंदिर, की जशी अशी आख्यायिका आहे की वनवासात असताना प्रभू रामचंद्रांनी तिथे शिवलिंगाची पूजा केली होती, म्हणून त्याला रामेश्वर हे नाव पडलं. कधीही पुणे नगर रस्त्यावरून जात असाल तर रांजणगाव गणपतीपासून 5 ते 6 किलोमीटरवर असलेलं हे पिंपरी दुमाला हे आडवाटेवरचं मंदिर पाहायला अजिबात विसरू नका. या मंदिराचा पूर्ण व्हिडिओ आपल्या डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनलवरतीही उपलब्ध आहे. तोही अवश्य पहा आणि आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. जय शिवराय.